मी राजीनामा देणार नाही, ममता बॅनर्जीच्या या वक्तव्याने पश्चिम बंगालचं संपूर्ण राजकारण हादरलंय। জোর করে দখল করে যদি কেউ মনে করে যে আমি কি রেজিগনেশন দিতে হবে, নো, নট দ্যাট। Now also I want to say that we didn't lose the election. गाईज, पश्चिम बंगालमध्ये हा वेगळाच खेळ सुरू झालाय बघा आता। का खरंच आता रस्त्यावरची लढाई दिसती का तुम्हाला हे सत्ता वाचवण्यासाठी? पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या नंतर सर्वांना असं वाटलं की आता ममता बॅनर्जी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, पण असं झालंच नाही हो। ममता दिदी तर राजीनामा द्यायला तयारच नाहीये। आता भाजपने 206 जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच आपली सत्ता मिळवली आणि सत्ता मिळाल्याच्या नंतर ममता बॅनर्जी यांनी थेट निकालावरतीच आपले आरोप लावलेले आहेत। त्यांचे आरोप असे आहेत की ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झालेली आहेत आणि टीएमसीच्या अनेक उमेदवारांना जबरदस्तीने हरवलं गेलंय आणि जी बंगालची जनता आहे त्यांचा जनादेश लुटला गेला असे त्यांचे आरोप आहेत। कोलकात्यामधील कालीघाट येथील जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ममता बॅनर्जींनी सरळ सांगितलंय की मी त्या लोकांसमोर झुकणारच नाही की त्यांनी लोकशाहीचा गलत वापर केला, लोकशाहीला लुटलं, अशा लोकांसमोर मी झुकणारच नाही, असे त्यांनी थेट आरोप भाजपवरती लावले। आणि त्यांनी असं म्हटल्याच्या नंतर तर मग इथून पुढे आता नवीन खेळ सुरू झाला राजकारणामध्ये, पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये आता इथून पुढे नवीन खेळ सुरू झाला। कारण भारतीय लोकशाहीच्या परंपरेनुसार निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालाकडे सोपवतात, तर त्यानंतर अशी घटना घडली पश्चिम बंगालमध्ये पहिल्याच वेळेस की हा राजीनामा ममता बॅनर्जी द्यायला तयार नाही। परंतु पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या या निर्णयामुळे खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि टीएमसीचे जे नेते आहेत या गोष्टीला मास्टर स्ट्रोक म्हणत आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की भाजपला सरकार निर्माण करण्यासाठी अडचण निर्माण करणारा सर्वात मोठा डाव आहे। तर आता पुढे काय होणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यपाल जे आहेत ते विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेऊ शकतात। 7 मे रोजी विधानसभेचा कार्यकाल जो आहे संपत आहे, तर 8 मे नंतर जे सदन आहे ते आपोआप बरखास्त होणार आहे। म्हणजे राजकारणात आणखी तापणारी येतं गोष्ट निश्चित आहे। खरंच आता हा ममता दिदीचा खेळ जो चाललाय तो सक्सेस होईल का की भाजप आपली सत्ता निर्माण करणारच? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।